आणि आता खरी गंमत आहे की या 10 पैकी 10 गुण मिळवलेल्या जोडीला चॅलेंज करणार आहे कोण? एकाच जोडीचा हात वर आहे त्यामुळे आय गेस सर इट्स ऑन. ओके. सुनील तावडे आणि नेहा शितोळे. अहो या तुमचा तुरा घेऊन. मला आता परीक्षकांना विचारायचंय की यासाठी तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात? 1 आणि 2. 2 तुरे. आता इथे येणार एक बाई जी आपल्या नवऱ्याची तक्रार घेऊन गेली आहे पोलीस स्टेशन मध्ये. बघूयात आता तिला न्याय मिळतोय का. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या जोडीनं चॅलेंज केलंय 10 पैकी 10 मार्क मिळवलेल्या जोडीला. तेव्हा बघायचंय आता 4 तुरे यांना मिळतायत का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नेहा शितोळे आणि सुनील तावडे. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. नाम हवलदार मेरा, नाम हवलदार मेरा, इंस्पेक्टर का काम करता हूँ, इंस्पेक्टर काम करता हूँ. हवलदार माझ्या कुलपाची किल्ली हरवली. कोतवाल तुम्ही डायरीत केस नाही लिवली. हवलदार तुम्ही डायरीत केस नाही लिवली. हवलदार साहेब. हो बाई, हवालदार कोणाला म्हणताय? तुम्हाला आणि कोणाला? मी हवालदार नाही, मी इन्स्पेक्टर आहे. मग हवालदारांना पाठवा जा. मी हवालदारच आहे. अहो काय बोलताय? हवालदार माझं आडनाव आहे, थोडस आडनाव आहे, पण मी इन्स्पेक्टर आहे. हे बघा, हवालदार का इन्स्पेक्टर एकदा काय ते ठरवा. तुम्ही दोघं एकदम म्हणा बघू. इन्स्पेक्टर हवालदार. हा तोच मी आहे. बोला बाई, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? माझं नाव सुरेखा आहे. हा तुमचा प्रॉब्लेम आहे का? मग पहिला उडवून टाका, फक्त रेखाच नाव लावा. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. माझं नाव हा माझा प्रॉब्लेम नाहीये. माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मग तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आओ गेला माझा सख्खा नवरा गेला. आओ गेला माझा सख्खा नवरा गेला. आओ गेला. गेला का नवरा? मग डेथ सर्टिफिकेट तुम्हाला इथं मिळणार नाही. हे कार्ड घ्या. माझा एक भाऊ आहे, तो म्युन्सिपाल्टीची कामं करतो. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये डेथ सर्टिफिकेट मिळून देईल. प्रॉब्लेम सॉल्व, गेस डिसमिस. पाचा मुर्दा गाडला म्युन्सिपाल्टीत. अहो नवरा जिवंत आहे माझा अजून. हो बाई, ज्यांचा नवरा जिवंत असतो त्या बायका रडत नाहीत. ज्यांच्या बायका जिवंत असतात ते नवरे रडतात. केस डिसमिस, प्रॉब्लेम सॉल्व. अहो हेच सांगायला गेले मी काल माझ्या नवऱ्याला, तर काय केलं माहिती का त्यांनी? काय केलं? माझ्या नवऱ्यानं धरली दारू. काल लई जोडले हो माझ्या नवऱ्यानं धरली दारू. काल लई जोडले हो त्यांनी मला. बघू काय बघू? घरी आया बहिणी नाही का मुर्द्या तुझ्या? हो बाई, पण कुठेतरी लागलं असेल ना. पेकट मोडलंय पार माझं. काळजी करू नका, हे कार्ड घ्या. अहो, काय? माझा एक भाऊ आहे, तो डॉक्टर आहे. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये इलाज करून देईल. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. असं काय करताय? मला डॉक्टर नकोय, पोलीस पाहिजे. म्हणून तर मी पोलीस स्टेशनला आली ना कंप्लेंट लिहायला. मग कंप्लीट सांगा की. नवरा जातो देशी पाशी आणि पिऊन पडतो येशी पाशी. नवरा तुमचा देशी पाशी जातो, हा तुमचा प्रॉब्लेम आहे का? काय काळजी करू नका, हे कार्ड घ्या. माझा एक भाऊ आहे, तो व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये तुमच्या नवऱ्याची दारू सोडून देईल. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. माझी केस आपण नंतर डिसमिस करू. मला एक सांगा आधी, तुम्हाला भाऊ किती आहेत? जानेवारी, फेब्रुवारी, वर्षाचे महिने नाही, भावांची नाव विचारली मी. हो बाई, प्रत्येक महिन्यात माझ्या भावांचा वाढदिवस असतो. दुसरी काय काम नव्हती का यांच्या बापाला? बाई, हा आमचा प्रॉब्लेम आहे. तुमचा प्रॉब्लेम काय तो आम्हाला सांगा. मी तुम्हाला एकदाच आणि शेवटचं सांगते. हो. माझा नवरा दारू पितो, मला झोडपतो. आणि आता तुम्ही त्याला जाऊन दम द्या. हे कार्ड. माझा एक भाऊ गँगस्टर आहे, त्याला माझं नाव सांगा, तो तुम्हाला कन्सेशन मध्ये दम मारून देईल. तुमचा नवरा सुतासारखा सरळ होईल. प्रॉब्लेम सॉल्व, केस डिसमिस. हो, माझा नवरा आधीच सुतासारखा आहे, त्याला गँगस्टर बिंगस्टरची गरज नाही. तुम्ही जाऊन दम दिला तरी पुरतोय हो. आता समजा मी तुमच्या नवऱ्याला जाऊन दम मारलं,
तो म्हणणार सॉरी 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 चुकलं आणि माझी पाठ वळतात तुमच्या पेकडात लात घाला तुम्ही म्हणणार "आ." मग परत तुम्ही मला फोन करणार मग मी परत त्याला जाऊन म्हणणार "ए." मग तो म्हणणार "ए." मग परत तुमच्या पेकडात लात घालणार मग तुम्ही म्हणणार "आ." मग कधीपासून करत राहणार कशाला करत राहणार मग तुम्हीच मला सांगा आता मी करू काय? बाई तुम्ही एक काम करा तुमच्या नवऱ्याला डायव्हर्स देऊन टाका केस खाला अहो तुमच्या जिभेला काही हाड? बाई काळजी करू नका हे घ्या काय माझा एक भाऊ आहे तो वकील आहे त्याला माझं नाव सांगा तो तुम्हाला कन्सेशन मध्ये डायव्हर्स मिळून देईल प्रॉब्लेम सॉल्व केस डिसमिस आता तुम्ही ह्याच्यानंतर एकदा जरी माझं डायव्हर्सचं नाव काढलं ना तर मी ना तुमच्या डोक्यावर काय प्रॉब्लेम करीन? झालाय का मेंटल केस आहे हे कार्ड ठेवा माझा एक भाऊ आहे तो मेंटल हॉस्पिटल मध्ये कामाला आहे त्याला माझं नाव सांगा तो तुम्हाला कन्सेशन मध्ये मेंटल ट्रीटमेंट करून देईल प्रॉब्लेम सॉल्व केस डिसमिस आता काय करू? तुम्हाला बांगड्या पाहिजेत का हे कार्ड ठेवा माझा एक भाऊ आहे त्याला बांगड्याचा धंदा आहे त्याला माझं नाव सांगा तो स्वस्तामध्ये बांगड्या मिळून देईल तुम्हाला साड्या पाहिजेत का हे कार्ड ठेवा माझा एक भाऊ साडी विक्रेता आहे त्याला माझं नाव सांगा तो तुम्हाला कन्सेशन मध्ये साड्या मिळून देईल तुम्हाला दम लागतोय का बाई तुम्हाला योगासनाची गरज आहे हे कार्ड ठेवा माझा एक भाऊ आहे ना तो योगासन शिकवतो त्याला माझं नाव सांगा तो तुम्हाला कन्सेशन मध्ये योगासन शिकवेल बाई बाई तुमच्या अंगात वार आलाय का भूत संचारलंय काळजी करू नका हे कार्ड ठेवा माझा भाऊ मांत्रिक आहे त्याला माझं नाव सांगा तो तुम्हाला कन्सेशन मध्ये तात्या विंचू पासून विंचू बंद सगळी भूत उतरवून देईल प्रॉब्लेम सॉल्व केस डिसमिस बाई तुम्हाला झोप येते का काळजी करू नका हे कार्ड ठेवा माझा एक भाऊ आहे ना तो गादी विक्रेता आहे त्याला माझं नाव सांगा तो तुम्हाला स्वस्तामध्ये फुगवायची गादी घेऊन देईल बाई तुमचा जीव चाललाय का काळजी करू नका हे कार्ड ठेवा माझा एक भाऊ आहे हॅलो दादा पाठव अजून एक दादा नको. अहो दादा म्हणजे दारात दाहिनी नावाची शववाहिनी दादा थांब आता पाठव वाहिनी आताच गेलेत वहिनी प्रॉब्लेम सॉल्व केस डिसमिस बघूयात मग आता हा मार्केटिंग करणारा इन्स्पेक्टर कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. सुनील माइंड ब्लोइंग आहे यू आर फॅन्टॅस्टिक इन दी ऍक्ट यू आर ऍब्सल्युटली फॅन्टॅस्टिक तो प्रॉब्लेम सॉल्व केस डिसमिस याला इतकी व्हेरिएशन आणि इतकी मजा आणली सुनील तू क्या बात आहे एकदा जोरदार टाळ्या सुनीलसाठी सुनील फॅन्टॅस्टिक आहे. नेहा तू खूप छान कॉम्प्लिमेंट केलं सुनीलला मला फक्त असं वाटतं की एक फ्रेंडली सजेशन आहे स्टँडअप करताना आपण नॉर्मल वाक्य जशी फेकतो तशी न फेकता ती एक सूर वरचा लागला तर त्याच्यात मजा जास्त येते अपार्ट फ्रॉम दॅट मला फार आवडला माझ्यासाठी प्रॉब्लेम सॉल्व केस डिसमिस महेश सर. सुनील अँड नेहा सुपर. सुनील मला तुला पाहून एकदम खबरदारची आठवण झाली. ब्रिलियंट. कॉंग्रॅच्युलेशन. कीप इट अप. वा कौतुक तर झालेलं आहे पण आता तुम्ही चॅलेंज केलंय त्या जोडीला जी बसलेली आहे कुशल आणि रसिका 10 पैकी 10 त्यांना मिळालेले आहेत. बघूयात आता खरं काय घडणार आहे किती गुण मिळत आहेत तुम्हाला. महेश सर. 9.5 दिलेले आहेत. स्वप्नील सर. ज्या कारणासाठी हा अर्धा मार्क इंट्रोड्यूस केला होता त्याचा कधी कधी फायदा होतो आणि कधी कधी तोटा.